ती स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा ती विचार करते माझ्या पोटी सलमान खान सारखा मुलगा जन्माला यावा, आमिर खान सारखा मुलगा जन्माला यावा, असे वेगवेगळ्या प्रकारचे पण माझ्या पोटी छत्रपती जन्माला यावा, स्वामी विवेकानंद जन्माला यावा, ज्ञानोबाराई जन्माला यावे, तुकोबाराई जन्माला यावे, असं एकही माणसाला वाटत नाही हो. एकही माणसाला वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. म्हणून मी कायम बोलतो की ते फ्लेक्स बॅनर लागतात. काय बॅनर लागतात? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. काय काय बॅनर लागतात? आता 19 फेब्रुवारीला येईल गुरुनाथ दादा, फार बॅनर लागतात. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मला वाटतं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणायची गरज नाही. तुम्ही घरात छत्रपती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सूरज महाराज ते छत्रपती शिवाजीराजे सुद्धा जन्माला येताना विचार करत असतील, या जीन्स आणि टॉप घालणाऱ्या जिजामातेच्या पोटी कसा मी जन्म घेऊ. बरं समजा ह्यातलाच एखाद्या जीन्स आणि टॉप घालणाऱ्या जिजामातेच्या पोटी जन्म, तर मग मला 3-4 वर युद्ध करायला लावेल. कसं शक्य आहे? कसं शक्य झाले ते? भगवान महादेव वरती आसनावर अध्यक्ष पदावर बसलेले, सगळे देवता बसलेले, आणि तेवढ्या दक्ष प्रजापतींचं आगमन. आता प्रजापती पद त्यांना मिळालेलं होतं, त्यामुळे सगळे देवदेवता ते आलेत म्हणून उठून काय राहिले? उभे राहिले. शाळेमध्ये शिक्षकांनी वर्गात प्रवेश केल्यावर आपण काय करतो? उठून बसतो, म्हणजे उभं राहतो. का उभं राहतो? कारण त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचा आदर व्यक्त केला पाहिजे. सगळे देवदेवता उठून उभे राहिले, पण भगवान महादेव मात्र उठले नाहीत. शिवजी उठले नाहीत. आता का उठले नाहीत त्याची 2च कारणं सांगतो, वेळ कमी आहे माझ्याकडे. नंबर 1, पहिलं कारण, दक्षाची मुलगी शिवजींना केलेली होती. म्हणजे दक्षाचे ते शिवजी कोण झाले? जावई, आणि ते त्यांचे कोण झाले? सासरे झाले. मग आडेकर दादा सांगा, सासऱ्याचा मान मोठा असतो की जावयाचा मान? हा, जावयाचा मान मोठा आहे. ते माझे सासरे आहेत, मी जावई आहे, त्यामुळे मला उठायची गरज नाही. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, त्या सभेचं अध्यक्षपद शिवजींकडे होतं, भगवान महादेवाकडं. आणि सभेचा असा नियम असतो की त्या सभेचं एखाद्याला अध्यक्षपद दिलं की त्या अध्यक्ष या पदाच्या व्यतिरिक्त त्या सभेत मोठं पद कोणतंच असू शकत नाही. त्या सभेपुरता त्या अध्यक्ष पदाच्या मोठं कोणतंच पद असत नाही. आणि भगवान महादेवाकडे अध्यक्ष पद. उठले नाहीत अध्यक्ष म्हणून, राग आला त्या दक्षाला. अरे मी दक्ष प्रजापती आहे, सगळे देवदेवतांनी उठून माझं स्वागत केलं, आदर केला, आणि हे शिवजी उठले नाहीत. नको नको ते शब्द बोलले शिवजींना. खर तर आपले जावई होते, पण मान सन्मानाला भुकेलेले असल्यामुळे जावई, मुलगी सगळं बाजूला राहिलं, आणि नको नको ते शब्द भगवान महादेवांना बोलू लागले. शिवजी एक सुद्धा शब्द बोलले नाहीत. बरं, एक सुद्धा शब्द बोलले नाहीत. निमूटपणे ते सगळं सहन केलं. आणि आता त्या दक्ष प्रजापतीने भगवान महादेवांनी जो सभेमध्ये माझा अपमान केला, त्या अपमानाचा बदला घ्यावा म्हणून त्यांनी तिकडं काय केलं? आणि दुसरा मोठा यज्ञ ठेवला. सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिलं. शिवजीनं आपल्या जावयांना मात्र काय केलं नाही? आमंत्रण दिलं नाही. आणि मग कैलास पर्वतावर नारद महर्षी आले, पार्वती मातेला भेटले. मैया जायचंय की नाही माहेरी? म्हणले. का बरं आताच माहेरी? अरे तिकडे मोठा यज्ञ चालू आहे म्हटले. कळ लावायला आले नारद मुनी. कळ लावे होते ते, कळ लावायचे ते. तेव्हाही नारद होते ना, आताही भरपूर नारद आहेत. तेही कळ लावायचे, हेही नारद कळ लावतात. पण दोघातला फरक एवढा भयानक आहे, त्यांच्या कळ लावण्याने अख्ख्या जगाचं कल्याण व्हायचं, आणि या आताच्या नारदांच्या कळ लावण्याने अख्ख्या गावाचं वाटोळ होतंय. सप्ते बंद पाडले या कळलाव्या नारदांनी. फार भयानक अवस्था आहे, भयानक त्रास आहे. ऐका, मग माहित नाही का तुम्हाला, तुमच्या वडिलांनी फार मोठं यज्ञाचं आयोजन केलंय. ही सगळी स्वर्गातनं, ही आकाशातनं विमानं चालली, ती तिकडेच चाललेली आहेत. बस एवढीच कळलावली, निघून गेले. पार्वतीला वाटलं मला कदाचित आमंत्रण नसेल, पण आपल्या घरच्या करत्या पुरुषाकडे आमंत्रण दिलं असेल. गेली शिवजींकडे, म्हणले स्वामी जायचं नाही का आपल्याला? म्हणले. भगवान महादेव म्हणतात कुठे? अरे कुठे म्हणजे? त्या माझ्या सासरी तिकडे, माझ्या माहेरी जायचं नाही? म्हणले मला आमंत्रण नाही. काय तिकडे? फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय, यज्ञ सत्र आहे. म्हणले बघ सती, मला काय